brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मुंडव्यातील 40 एकरच्या जमीन घोटाळा प्रकरणात शीतल तेजवानीला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारांचं देखील नाव आहे आणि या प्रकरणी मुख्य सूत्रधार म्हणून शीतल तेजवानीला पोलिसांनी ताब्यात घेतले. शीतल तेजवानीची या प्रकरणात आधी 2 वेळा चौकशी सुद्धा झाली होती. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पोलिसांनी दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी यांच्यासह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता याच प्रकरणात शीतल तेजवानीला अटक करण्यात आली. शीतल तेजवानीला नेमकं कसं अटक केलंय या संदर्भात पोलिसांनी काय सांगितलंय ते बघा. आज दिनांक 3 डिसेंबर 2025 या दिवशी पोलीस स्टेशन खडक गुन्हा रजिस्टर नंबर 525/25 या गुन्ह्याच्या अनुषंगाने शीतल किशनचंद तेजवानी यांना अटक करण्यात आलेली आहे. अटकेच्या कारणाचे ग्राउंड्स ऑफ अरेस्ट त्यांना देण्यात आलेले आहेत. मुंडवा या ठिकाणची सर्वे नंबर 88 43 एकर जागा बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात असताना, शासनाच्या मालकीची असताना त्याच्याबद्दलचा खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यात आला आणि त्या अनुषंगाने त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना वेळोवेळी चौकशीकरिता बोलवलं होतं आणि पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्याचा तपास चालू आहे. आता तेजवानी यांचा तपास चालू आहे. त्यांच्या तपासात जे जे मुद्दे बाहेर येतील त्या अनुषंगाने पुढील तपास केला जाईल. आज दिनांक 3 डिसेंबर 2025 तेजवानी आज दिनांक 3 डिसेंबर 2025 पोलीस स्टेशन खड़क गुना रजिस्टर 525/25 इसमें आरोपी शीतल तेजवानी इनको अरेस्ट किया गया है और आगे का तपास चालू है. ग्राउंड के अरेस्ट के बारे में उनको पूरी मालूमात दी गई है. मुंडवा में शासन की 43 एकर्स जो जगह है, जो बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया के पास है, उसके बारे में उन्होंने इलीगल तरीके से खरीदी खत किया है. इसीलिए जो भी हमारे सामने एविडेंस आए हैं उसी तहत उनको आज अरेस्ट किया गया है. या संदर्भात तेजवानी यांच्याकडे सखोल चौकशी केली जाईल आणि पुढे जसे जसे नावं त्याचबरोबर एव्हिडन्स समोर येईल त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सभी आपको मैंने अभी भी बताया है कि अटक आरोपी तेजवानी उनकी चौकशी चालू है. उसमें जो भी एविडेंस सामने आ जाएगा उसी तरह सामने हम आगे की कार्रवाई करेंगे. थैंक यू.